वेलकम टू आरंभ ब्लॉग्स. मी प्राची तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला गोष्ट वगैरे काही सांगणार नाहीये, एक असा सल्ला देणार आहे. तो काय, तो पाहूया आजच्या या ब्लॉगमध्ये. तुम्हाला माहिती आहे, बिझनेस आणि बाळ हे दोघं सेम असतात. जसं बाळ तुम्ही आणि बिझनेस दोन्ही पण आहे ना, 3 वर्षापर्यंत जर तुम्ही त्यांची व्यवस्थित काळजी घेतली, त्यांचं छान संगोपन केलं, त्याचे खाण्यापिण्याचं व्यवस्थित पथ्य पाणी जर बघितलं ना, तर बाळ जसं व्यवस्थित राहतं ना पूर्ण त्याच्या आयुष्यात, पुढच्या आयुष्यात, तसंच बिझनेसचं देखील आहे. हे 3-4 वर्ष तुम्ही फक्त नीट काढायचे. त्याच्यानंतर असं कधी होतच नाही की तुमचं बाळ किंवा तुमचा बिझनेस नीट चालला नाही, नीट वाढत नाहीये, काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत. फक्त तुम्हाला हे 2-3 वर्ष जे आहे ना ते व्यवस्थित सांभाळायचे आहेत. कसं, तुम्ही लहान बाळांना आहे ना गुटी देत राहतात, औषध देत राहतात, हे नको खाऊ, ते नको खाऊ, तेच खाल्लं पाहिजे, तूप जास्त खाल्लं पाहिजे, साखर जास्त नाही खाल्ली पाहिजे. जसं बाळाकडे लक्ष देता ना, तसंच तुमच्या बिझनेसकडे पण लक्ष द्यायला लागतं. 3 वर्ष खूप क्रुशल असतात. जर तुम्ही आयुर्वेदात पाहिलं असेल, 3 वर्ष फक्त काळजी घ्यायची, लाईफ टाईम मुलं सेट होतात. तसंच बिझनेसचं देखील आहे. 3 वर्ष काळजी घ्या, व्यवस्थित बिझनेसकडे फोकस करा, पुढची लाईफ एकदम सुरळीत, व्यवस्थित, प्रॉफिटेबलच होणार.